लहान मुलांना दाताचे फार प्रॉब्लेम स्टार्ट व्हायला लागलेत. म्हणजे याचे 15मध्ये तरी 10-12 मुलं आहेतच ज्यांना टूथ कॅव्हिटीज येतात. चॉकलेट खाण्याने दातांवर खरंच किती परिणाम होतात. कॅव्हिटी होणं हे तिथूनच स्टार्ट होतं. म्हणजे आपण जर म्हटलं की मुलगा भाजीपोळी खातोय समजा, तर त्याच्यामध्ये कॅव्हिटीचे चान्सेस फार कमी असतात. जर तुम्ही नॉर्मल ज्यूस देत असाल मुलांना तर ते तेवढे इफेक्टिव्ह नाही. किंवा जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हापासून दाताची निर्मिती होते. ओके. हे प्रत्येक ॲडव्हर्टाइज ऑफ टूथपेस्ट स्टार्ट विथ कॅव्हिटी. तर कॅव्हिटी काय असते? कालच अन्न अडकलंय आणि उद्या कॅव्हिटी झाली असं नाही. खूप टाइम घेतं, पण जर तुम्ही ते क्लीन आउट नाही केलं तर ते दाताला डिस्ट्रॉय करतात. असे केसेस पाहिलेत की दुधाचे दात पण तिथेच आहेत आणि पक्के दात पण आलेत, तर त्या दुधाच्या दातामुळे पक्के दात अजून पुढे दिसतात. बऱ्याचशा लहान मुलांमध्ये सुद्धा ब्रेसेस लावलेल्या बघितलं, म्हणजे तारा आपण ज्याला म्हणतो किंवा तारा असतात, तर ते किती सेफ आहे? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपण याआधी दात आणि दातांविषयीचे 1-2 एपिसोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघितले आहेत, त्याच्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, हे आम्हाला नक्कीच माहिती. पण आज बेसिकली आपण असा वेगळा एपिसोड करणार आहे, कारण आपण बऱ्याच दिवसांपासून गर्भसंस्कार, त्याच्यानंतर लहान मुलांचं पोषण याचा वेगळे एपिसोड करतोय. पण मग लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घेतली पाहिजे? कारण खालतात जे चावून ते व्यवस्थित गेलं तरच त्यांचं पोषण होणार आहे, बरोबर? आणि हे सगळं आज आपल्यासोबत डिस्कस करण्यासाठी आहेत डॉक्टर प्रणवती बैरागी यांच्यासोबत. गेले 8 वर्ष त्या लहान मुलांचं म्हणजेच पेडियाट्रिक डेंटिस्ट्री यामध्ये काम करतात, त्याचबरोबर अडल्ट डेंटिस्ट्री सांभाळतात. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात लहान मुलांनी दातांची काळजी कशी घेतली पाहिजे. नमस्कार डॉक्टर प्रणवती. नमस्ते. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी खूप खुश आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली. नाही, नक्कीच. आणि जसं मी सुरुवातीलाच बोललो की पेडियाट्रिक डेंटिस्ट म्हणजे लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यायची हे तुमच्याकडून आज आम्हाला इत्थंभूत जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात करतानाच मला असं विचारायला आवडेल की लहान मुलांचे दात, आपण ज्याला दुधाचे दात म्हणतो, ती संकल्पना काय असते सांगायला आवडेल? तुम्ही पाहिलं असेल आता लहान मूल आणि मोठ्या लोकांच्यात म्हणजे किती गॅप असतो. त्या गोष्टीमध्ये लहान मुलाला आपली किती काळजी करावी लागते आणि ते स्टेप बाय स्टेप त्यांची ग्रोथ होणार पुढे जाऊन. मग अशा गोष्टीमध्ये आपण सांगायला हवं की पीडियाट्रिक डेंटिस्ट्रीमध्ये जे लहान मुलांचे दात असतात ते थोड्या पिरियडसाठी असतात, म्हणजे तेवढेच इम्पॉर्टंट असतात. म्हणजे जेव्हा मुलाची ग्रोथ होते किंवा बाळाची ग्रोथ होते तेव्हा मुलं आपण सुरुवातीलाच आपण मुलांना चपाती किंवा भाकरी किंवा असं कडक पदार्थ देऊ नाही शकत. त्यांच्या शरीराला सुटेबल आणि त्यांना डायजेस्ट होईल अशा गोष्टी आपण त्यांना देतो. तर त्याच्यासाठी ते दुधाचे दात असतात. मग ते खूप इम्पॉर्टंट असतं. जेवढा म्हणजे काही लोक युज्युअली विचार करतात की दुधाचेच तर दात आहेत, पण आपण असं नाही म्हणू शकत की ते फक्त दुधाचे दात आहे. ते त्यांची जर्नी तिथून स्टार्ट होते लहान मुलांची. जसं तुम्ही मुलाला पहिले एकदम बाळाला 6 महिने दूध असतं, दुधानंतर तुम्ही हळूहळू त्याला प्युरीज द्यायला स्टार्ट करता. मग नंतर थोडंसं आपण एक खिचडी भात म्हणा किंवा रवा म्हणा किंवा शिरा अशी गोष्ट देतो, तर ते त्याला डायजेस्ट होईल प्लस त्याला ते चावायला हेल्प करेल. अशामुळे ते दुधाचे दात छोटेसे असतात. तो जसा छोटा तसे दात छोटे. मग तो जसा जसा ग्रो होईल, जसा जसा मोठा होईल तसे त्याचे हळूहळू दुधाचे दात पडून मग ते पक्के दात येतात. मग दुधाच्या दातांमध्ये काही स्टेजेस असतात का? म्हणजे जनरली आपण म्हणतो ना की ते या वयापासून या वयापर्यंत असतात, पण मग त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये पण काही स्टेजेस असतात का? हो, नक्कीच असतात. म्हणजे लहान मुलांचं जेव्हा 6 महिन्यापासून आपण एक्सपेक्ट करतो की दात येतील, करेक्ट, ते 15व्या महिन्यापर्यंत किंवा 18व्या महिन्यापर्यंत. मग ते दात त्याचे राहतात ते 14व्या वर्षापर्यंत. येस. आणि मग तेव्हा मुलांची स्टेज आणि ग्रोथ होत असते तेव्हा ते दातांचं शेडिंग ऑफ होतं. म्हणजे आपण असं नाही म्हणत की दुधाचे दात आले एकदम पडणार आणि एकदम पक्के दात येणार, असं नाही होत. एखादा दात पडतो मग त्याच्या जागी परमनंट टूथ येणार, मग नंतर हळूहळू शेड होत ते 14 वर्षापर्यंत तो चालूच असतो प्रकार दात पडण्याचा आणि नवीन दात येण्याचा. आणि नक्कीच, आणि 14 वर्षापर्यंतचं वय पण असं असतं की जिथे बेसिक न्यूट्रिशन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि जर दात चांगले असतील तर मला वाटतं न्यूट्रिशन खूप चांगलं मिळतं, कारण सगळे लोक सांगतात की एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे, व्यवस्थित चावून खाल्ला पाहिजे. पण याच्यासोबतच असंही होतं ना की लहान मुलं ना दात घासायचं इतका कंटाळा करतात. मोठी माणसंही करतात, मला माहिती आहे, पण लहान मुलं बेसिकली असते. तर सकाळची शाळा असते, नाही घासायचे, आज नाही घासले तर काय होते, किंवा पेस्टचं टेस्ट चांगली लागते, करतात. मग
दात घासताना त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे बेसिकली तुम्ही जो प्रश्न विचारला तो एकदम म्हणजे आमच्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये तो पॅरेंट्स येताना सांगतात की मुलाला ब्रशिंग करायला बिलकुल आवडत नाही. पण अशा केसमध्ये आत्ता तुम्ही जेव्हा पाहता की मुलांना जे फूड इंट्रोड्यूस केलं जातं त्याच्यासाठी ब्रशिंग हा खूप जास्त अविभाज्य घटक आहे आपण असं सांगू शकतो. कारण मुलं आजकालच्या स्कूलमध्ये जातात, बाबा फ्रेंड्सनी हे आणलं आहे, चिप्स आणलेत किंवा कोणत्या गोष्टी आणल्यात, मग ते मुलं शेअरिंगमध्ये ते खाल्लं जातं. जे की पहिल्या काळात होतं, लेट्स से की 30-40 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल की आपल्याला बाहेरचं फूड तेवढं इंट्रोड्यूस नव्हतं केलेलं पॅरेंट्सनी. त्याच्यामुळे आपल्याला तेवढं डेंटिस्ट बघायची गरज नाही लागली. पण आत्ताच्या काळामध्ये मी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये पाहते की लहान मुलांना दाताचे फार प्रॉब्लेम स्टार्ट व्हायला लागलेत. म्हणजे गेल्याचे 15मध्ये तरी 10-12 मुलं आहेत ज्यांना टूथ कॅव्हिटीज येतात. तर ते का? कारण खाण्याच्या पद्धती चेंज झालेल्या आहेत किंवा पण एक लेट नाईट क्रेविंग असं एक ट्रेंड चालला आहे की आज आईस्क्रीम खायला जाऊया, आज काहीतरी पाणीपुरी खायला जाऊया. मग ते फूड दातावरती खूप अफेक्ट करतं. मग मी म्हणजे पालकांना सांगू इच्छिते की तुम्ही जरी ते करायची त्यांची इच्छा नसेल तरी थोडंसं चांगल्या फनी वेमध्ये तुम्ही त्यांना सांगा की जर तुझे दात चांगले ब्रश केले तर तुला पुढे जाऊन छान छान तुझ्या आवडीचं खायला मिळेल. सो ब्रशिंगमध्ये आपण इम्पॉर्टंट आहे की 2 वेळा ब्रश करणं खूप इम्पॉर्टंट आहे, सकाळी आणि मोस्टली रात्री. तर आपण त्याला एक फोन्स टेक्निक असते ज्याच्यामध्ये आपण ब्रश 45 डिग्री अँगलमध्ये मूव करतो. म्हणजे हिरडीवरती ठेवून तो दाताच्या दिशेने फिरवतो. म्हणजे समजा वरचे दात असतील राईट, तर ते सर्क्युलर मोशनमध्ये करून आपण ते वरच्या दातांपासून खाली आणि खालच्या दातांना खालपासून वरती असं ब्रशिंग टेक्निक ॲक्च्युली इफेक्टिव्ह आहे जर आपण बघितलं तर. आणि ते त्यांनी शिकलं पाहिजे, लवकर शिकतील तेवढं चांगले राहील. हां. ओके. आणि जसं तुम्ही म्हणालात की कॅव्हिटीज होते, तर मग ती होऊ न देण्यासाठी काही स्पेसिफिक गोष्टी केल्या पाहिजेत का मग त्यांनी? मेन तर ब्रशिंग आहे. ब्रश जेवढं तुम्ही चांगलं कराल तेवढं तुम्ही दातावरती जी लेअर आहे ती क्लीन आउट करताय. पण लहान मुलं ब्रशच करत नाही किंवा पेस्ट खाऊन घेतात. म्हणजे बरेचसे आहेत किंवा मी पण खूप असं केलंय, पेस्ट खाल्ली. ओके. तो एक पार्ट आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की फक्त ब्रशिंगनेच दात क्लीन राहतात. तुम्ही घरचं फूड जास्त इंट्रोड्यूस केलं पाहिजे मुलांना. त्याच्यामध्ये फायब्रस फूड असावं किंवा मुलांना एक छोट्या छोट्या सवयी लावाव्यात की जर जेवण झाल्यानंतर चूळ भरणे, रात्री शक्यतो गोड पदार्थ किंवा चिकट पदार्थ ते दातांवरती जाऊन अडकतात, ते इझिली निघत नाहीत. ते पदार्थ शक्यतो रात्री अवॉइड केले तर खूप चांगलं होईल. ब्रशिंगमध्ये जर तुम्हाला वाटतं की तुमचा मुलगा ब्रशच नाही करत आहे तर तुम्ही थोडंसं आता नवीन ब्रश आलेत बघा मार्केटमध्ये, जे थोडे डिझायनर असतात, कार्टूनचे असतात, तर त्या कलरमध्ये त्यांना आवडणारे कलर किंवा टूथपेस्टमध्ये आता फ्लेवर यायला लागलेत. राईट. म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी म्हणू शकता, तुम्ही ब्लूबेरी म्हणू शकता, तुम्ही ग्रीन ॲपल म्हणू शकता. तर त्याची टेस्ट थोडीशी मुलांना लागते ना, तर ॲटलिस्ट ते त्या दिशेने थोडंसं अट्रॅक्ट होतील आणि ब्रश करतील असं वाटतं. पण आता त्याच अनुषंगाने हा पण प्रश्न येतो की हे फ्लेवर टूथपेस्ट वापरणं कितपत योग्य आहे? कारण अगेन पॅरेंट म्हणून मला कुठेतरी कन्सर्न पण आहे ना, मे बी त्याच्या साईड इन्फेक्शन्स आहेत का, किंवा त्याला अजून काही दुसरे ऑप्शन्स आहेत का, किंवा त्याला मे बी अजून काही होऊ शकतं का? तर फ्लेवर टूथपेस्ट वापरणं कितपत चांगलं आहे? डेफिनेटली ते मुलांसाठीच बनवलेले आहेत. जस्ट त्याच्यामध्ये फ्लेवर ॲड केल्या कारण मुलांनी इनिशिएटिव्ह घेऊन तो ब्रश करायला हवा. म्हणून तुम्ही जर एकदमच प्लेन टूथपेस्ट दिले, आधीच ते लिटरली ब्रश करायला नाहीच बोलतात, तर अशा केसमध्ये तुम्ही जर फ्लेवर इंट्रोड्यूस केला तर तो बेस्ट राहील असं मला वाटतं. आता काही काही पालकांचा जो प्रश्न आहे की मी खूप नको म्हणतो तरी माझा मुलगा चॉकलेट मागतोच, पण चॉकलेट खाण्याने दातांवर खरंच किती परिणाम होतात? हो, आणि कॅडबरी स्पेसिफिकली काय इम्पॅक्ट देते दातांना, ते तुम्ही जर डिटेल एक्सप्लेन केलं तर आवडेल. येस, डेफिनेटली मला हा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचंच आहे की चॉकलेट जो हा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खाल्ला तर तुम्हाला ते इझिली दातात अडकतं, ते लहान मुलांचं असो किंवा मोठ्यांचं असो. तर नॉर्मली जेव्हा आपण चॉकलेट खातो ना, तुम्ही ऐकलं असेल पीएच बॅलन्स, राईट, तर तो तोंडामध्ये जेव्हा आपण चॉकलेट किंवा कोणती ॲसिडिक गोष्ट खाल्ली तर ते पीएच ड्रॉप होतो. ड्रॉप होतो म्हणजे ॲसिडिक एन्व्हायरमेंट तयार होतं तोंडामध्ये. मग ते ॲक्च्युली बॅक्टेरियांसाठी फेवरेबल आहे. येस, तर त्याच्यामुळे काय होतं की ते दाताला इझिली चिकटणं, ठीक आहे, आणि कॅव्हिटी सुरू होणं हे तिथून स्टार्ट आहे.
म्हणजे एक शुगर रस म्हणून पण एक गोष्ट आहे की लहान मुलांना साखर किंवा गोड पदार्थ इंट्रोड्यूस करणं थोडं अवॉइडच केलेलं चांगलं, कारण कॅव्हिटी होणं हे तिथूनच स्टार्ट होतं. म्हणजे आपण जर म्हटलं की मुलगा भाजीपोळी खातो आहे समजा, तर त्याच्यामध्ये कॅव्हिटीचे चान्सेस फार कमी असतात. येस, पण चॉकलेटमध्ये कसं तुमचं खूप कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी असतात, शुगर असतं, मैदा असतं, ऑइल असतं, जे की आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे, किंवा ते प्रिझर्वेटिव्स ॲड करतात. म्हणजे तुम्ही लहान मुलांची एवढी काळजी घेता प्रत्येक गोष्टीत की माझ्या मुलाला सगळं व्यवस्थित मिळायला हवं, मग तुम्ही ही गोष्ट कशी अवॉइड करू शकता की त्याची हेल्थ इथून स्टार्ट होणार आहे लहान मुलांची, की इथून पुढे बिल्ट होणार आहे. आपण जसं म्हणतो की लहान मुलांना आपण खूप काळजी घ्यावी लागते कारण ते खूप नाजूक असतात. तर तुम्ही जर खाण्याचीच जर त्याची काळजी नाही घेतली तर त्याच्या फ्युचरमध्ये त्याला हेल्थ इश्यूज व्हायला डेफिनेटली हेच करू शकत नाही. पण आता ना काही काही मुलांचं असं पण असतं म्हणजे की त्यांना फ्रुट्स खायला तितके आवडत नाहीत, आणि आपण असं म्हणतो ना की कुडतळून खाल्ल्यावर तुमचे दात अजून स्ट्रॉंग होतात. मग हे कितपत खरं आहे किंवा कसं आहे? हे खरं आहे. म्हणजे जर तुम्ही नॉर्मल ज्यूस देत असाल मुलांना तर ते तेवढं इफेक्टिव्ह नाही आहे आपण म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला एक देवाने चांगलं शरीर दिलं आहे, तुम्ही बोलला की ठीक आहे ना, मी कशाला वॉक करू किंवा मी त्याला कामच कशाला देऊ. तर तुम्ही शरीराला कामच देत नसाल तर त्याचा यूज नाही आहे, राईट. आपण जेव्हा जेवतो तेव्हा दात का वापरतो, कारण त्याचा एक प्रकारचा बोलस तयार होतो सॉफ्ट, जो आपल्या सलायवासोबत मिक्स होणार आणि मिक्स झाल्यानंतर तो डायजेशनसाठी रेडी असतो. मग तुम्ही जर एकदमच रेडी खाल्लं तर मग दाताचा यूजच काय असं आहे. तर त्यामुळे दाताला जेवढं तुम्ही काम द्याल किंवा जेवढे ते फंक्शनिंग राहतील तेवढं ते क्लीन आउट पण होतात. बट आता तुम्ही जसं जवळपास 7-8 वर्ष झालं पेडियाट्रिक डेंटिस्ट्रीमध्ये आहात, ते खरंच ही फील्ड आहे का, म्हणजे इतकी नेसेसरी आहे का, किंवा असे पेशंट्स सर्रास येत आहेत का? कारण पहिलं कसं होतं, जसं मी माझ्या काळात बघितलं एवढं दातांचं मला वाटत नाही की 7-8 वर्षापर्यंत मला जास्त त्रास झाला आहे. आता होतो ती गोष्ट वेगळी, पण इनिशियल स्टेजेसला एवढा नाही झाला. तर मग पेडियाट्रिक डेंटिस्टची ॲक्च्युली गरज आहे का ही एक वेगळी फील्ड जस्ट टू आपण म्हणतो ना काहीतरी ॲड ऑन हवंय म्हणून केली या डॉक्टर लोकांनी, असं काय आहे का? नाही, ही खूप काळांपासून चालत आलेली फील्ड आहे ॲक्च्युली. पण आता तुम्ही ह्या जनरेशनमध्ये जसं पाहाल की माणसांना कोणत्याही प्रकारचे रोग किंवा आपण मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगते की हार्ट अटॅक, पहिले काय होतं की हार्ट अटॅक एक 40 नंतरचीच गोष्ट होती. म्हणजे लोक एकदम निवांत होते की 40 नंतर तर मला काय, 40च्या आधी तर मला काय त्रास. पण आपण आता असे केसेस पाहतोय की ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक 20 इयर्स ओल्डला आला आहे किंवा 15 इयर्स ओल्डमध्ये आलेला आहे. तर का, तुमची जीवनशैली बदलली आहे. नॉर्मली त्याचे कारणं काय आहेत की बाबा स्ट्रेस वाढणं, कामाचा लोड वाढला आहे, लोकांचं खाण्याच्या पद्धती वाढल्या आहेत. म्हणजे लोक बाहेरच्या फूडला जास्त प्रेफरन्स देत आहेत आत्ता मी पाहते. तर मग त्यात माणसं तर देत आहेच, प्लस मुलांना पण ते इंट्रोड्यूस करत आहेत. मग पीडियाट्रिक डेंटिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट काय आहे की ते स्पेसिफिकली फॉर चाइल्ड टूथ आहे. येस, तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या दाताची ॲनाटॉमी बघितली तर आपण पर्मनंट टूथपेक्षा वेगळी आहे. त्याचं इरेप्शन सिक्वेन्स वेगळा आहे, त्याचं फंक्शनिंग वेगळं आहे. तुम्ही एकदम हार्ड गोष्टी नाही देऊ शकत मुलांना, जसं आपण मोठे लोक खातो. तर ह्या गोष्टीमध्ये आपण असं म्हणू शकतो की पीडियाट्रिक डेंटिस्ट ही मस्ट आहे या जनरेशनमध्ये. कारण खूप पॅरेंट्स वर्किंग आहेत, तुम्ही पाहता मुलांकडे आपण तेवढा वेळ नाही देऊ शकत आहे. मग मुलांचे फूड हॅबिट्स म्हणा किंवा ते बाहेर जातात फ्रेंड्ससोबत फिरायला, तोंडात काही घातलं चुकून किंवा काय झालं ज्याच्यातून दाताचे कॅव्हिटी स्टार्ट झाल्या. आणि असं आत्ता तर मी असे पॅरेंट्स बघते की ते लिटरली दर आठवड्याला सॅटर्डे संडे म्हणजे त्यांचं एकदम बाहेरचं फूड. म्हणजे आज ह्या संडेला पिझ्झा खायला जाणार आहे, नेक्स्ट टाईम आम्ही हे खायला जाणार आहे. म्हणजे ते कॉमनली आहेतच त्या गोष्टी लोकांना इंट्रोड्यूस्ड. सर्दी खोकला झाला नॉर्मल तर आपल्याला माहिती असतं की ओपीडीत जायचं. तसं मला वाटतं पेडियाट्रिक डेंटिस्टकडे जायचं असं काही टाईम डिफाईन्ड नसतं. म्हणजे तर असं काय आहे का की याच्यामध्ये तुम्ही एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे, किंवा ती कशी असावी, किंवा ॲटलिस्ट कधी दात दाखवलेच पाहिजेत? पडल्यावर तर येतातच आणि त्या टॉपिककडे मी नंतर येणारच आहे, पण एक जनरली नॉर्मली आहेत आणि आपल्याला जसं तुम्ही सांगितलं की बाहेरचं फूड हे सगळं आहे. तर मग अशा वेळेस प्रिकॉशन म्हणून कधी आलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? रेग्युलरली आपण म्हणू शकतो की
म्हणजे आपण एक लहान मुलाचंच उदाहरण घेऊया. हां. जर एखादा जेव्हा फर्स्ट टूथ येतो मुलांना, तर आमच्या याच्यामध्ये आहे फील्डमध्ये किंवा फर्स्ट टूथ आल्यानंतर तुम्ही एकदा डेंटिस्टला व्हिजिट करा. म्हणजे तिथून पुढची जी काही काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला मार्गदर्शन डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने करतील. ओके. आणि काही गोष्टी असतात की ते तुम्हाला सांगतील की तुम्ही अशा पद्धतीने त्यांचं ब्रशिंग करा किंवा अशा पद्धतीने मेंटेन करा. म्हणजे पॅरेंट्स जर अवेअर असतील ह्या गोष्टी बाबतीत तर ते मुलांपर्यंत पोहोचायला काहीच वेळ लागणार नाही. त्यामुळे एव्हरी 6 मंथ आय सजेस्ट, म्हणजे 3 to 6 मंथ तर तुम्हाला वाटतं की माझ्या मुलाची हेल्थ चांगली राहावी तर तुम्ही एव्हरी 6 आयडियली आपण एक सांगतो की तुम्ही प्रत्येक 6 महिन्याला एक जस्ट नॉर्मल जनरल चेकअप करून घेऊ शकता. ओके. आणि जसं तुम्ही मगाशी बोलता ना, कॅव्हिटी हा शब्द वापरला आणि प्रत्येक ॲडव्हर्टाईज ऑफ टूथपेस्ट स्टार्ट विथ कॅव्हिटी. तर कॅव्हिटी काय असते एक्झॅक्टली आणि ती कशी एक्सप्लेन करू शकतो आपण लेमनसाठी? या सो कॅव्हिटी म्हणजे काय की तुमचा एक दात आहे. दात ॲक्च्युली बॉडीमधला एक खूप स्ट्रॉंगेस्ट पार्ट आपण म्हणू शकतो जो लेअरनी बनलेला असतो. ओके. 3 लेअर असतात. टॉपमोस्ट लेअर आपण म्हणू शकतो की ते इनॅमलने बनलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेंटिन आहे मधला जो लेअर आहे आणि तिसरा जो आहे पल्प. त्याच्यामध्ये जिवंत नस असते ते आपल्या दाताला जिवंत ठेवतो. तर त्या केसमध्ये कसं असतं की तुम्ही वर्षानुवर्ष दात जेव्हा वापरता तर ते वेअर अँड टेअर होतं. आपण असं म्हणू शकत की माझं दात स्टार्टिंगपासून तेवढाच स्ट्रॉंग आहे, 10 वर्षानंतरही Correct. तेवढाच स्ट्रॉंग आहे. Correct. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे फूड हॅबिट्स मुलांना देता तर ते खूप मॅटर करतात. ओके. जसं मी पहिले पण तुम्हाला सांगितलं की हां. काही गोष्टी चिकट असतात बघा दातावरती, हं. जर अडकले तर ते निघत नाही. तुम्ही जर मुलांना इंट्रोड्यूस करतायच तर तुम्ही ही पण काळजी घ्या की तुम्ही ते क्लीन आउट करताय. करेक्ट. मग कॅव्हिटी म्हणजे काय की दातावर एखादी गोष्ट अडकली. मी एक नॉर्मल गोष्ट सांगते. आता समजा आपण घरी भाजीपोळी बनवली, हां. ठीक आहे, आणि 1 दिवसानंतर आपण नेक्स्ट डे मॉर्निंग जास्तीत जास्त ते खाऊ शकतो. पण बरोबर. ते 2 दिवस आपण ठेवलं तर काय होतं, खराब होऊन जातं, सडून नक्कीच. जातं. हो. तोच प्रकार आपल्या तोंडामध्ये घडतो. जसं एखादी गोष्ट दातावर चिकटली किंवा दाताच्या मध्ये फसली आहे आणि तुम्ही ती ब्रश केल्यानंतर निघाली नाही, तेच अडकून राहिली, तर ते ओके. हळूहळू कन्वर्ट होतं बॅक्टेरियामध्ये. म्हणजे बॅक्टेरिया त्याच्याकडे लिटरली अट्रॅक्ट होतात, ओके. म्हणजे त्यांचं खाणं बनतं. करेक्ट. मग ते दाताला कीड द्यायला चालू करतं. जसं ॲसिडिक एन्व्हायरमेंट मी सांगितलं, जेवढं ॲसिडिक एन्व्हायरमेंट तेवढं कॅव्हिटी वाढणं. ओके. म्हणजे दाताला ते लिटरली थोड्या पद्धतीने डिस्ट्रॉय करतात. आपण असं नाही म्हणत की कालच अन्न अडकलंय आणि उद्या कॅव्हिटी झाली, असं नाही होत. करेक्ट. ते खूप टाईम घेतं, पण जर तुम्ही ते क्लीन आउट नाही केलं तर ते दाताला डिस्ट्रॉय करतं. मग सॉफ्ट ड्रिंकनी पण कॅव्हिटी होते, कारण मुलांना पेप्सी, कोकोकोला आजकाल तर तुफान आवडतं, म्हणजे प्रचंड. तो तर एक म्हणजे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे मोस्टली पॅरेंट्सला की कोक आणि जे सॉफ्ट ड्रिंक असतात ना ते बिलकुलही चांगले नाही आहेत. ओके. कारण त्याने आता तुम्ही पाहिलं जेव्हा आपण एखादं कोक पितो तर त्याच्यामध्ये बबल येतं बघा, करेक्ट. किंवा आपण एक ढेकर देतो तर का ते ॲसिडिक आहे. Correct. नॉर्मली आपण नाही ढेकर देत. हां, तुम्ही जर normal नॉर्मल उसाचा रस पिला समजा, तुम्हाला ढेकर येते का? नाही. नाहीये. त्या कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये एवढं ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं की त्याच्यामुळे दातावरती एक लेअर बनली जाते आणि ती लेअर जर आपण नाही क्लीन आउट केली तर ते दाताला इझिली डिस्ट्रॉय करू शकतं. पण आता यासोबत ना एक आपण म्हणतो ना अक्कल दाढ असते, तसं मुलांना पण बारीक दाढ असते आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याचदा काही काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिसतात. मग त्याला काय असू शकतात कारणं? किंवा तुम्हाला माहिती आहे का मुलांना किती दात असतात? नाही, खरंच नाही. किंवा मोठ्या लोकांना किती दात असतात? मोठ्यांना आपण म्हणतो 32 असतात, मग 34 पर्यंत असू शकतात. 32, नाही 34. ती कन्सेप्ट अशी आहे की लहान मुलांना टोटल 20 दात असतात. ओके. 2 दाढा असतात जे मुलं जेवायला वापरतात. ओके. तर ते दाढाच फंक्शनिंग असतात, मोजले आपण पुढच्या दाढी नाहीच खात, राईट. त्यामुळे जे मेन काम आहे जेवण्याचं चावण्याचं ते दाढेवर असतं. अक्कलदाढ हा प्रकार मुलांच्यात नसतो. ओके. तो एक वयानंतरच अक्कलदाढ यायला स्टार्ट करते, जेव्हा मुलांचे बाकीचे दुधाचे दात पडून तुमचे परमनंट टूथ हळूहळू येतात तेव्हा. ओके. मग सीलंट नावाचा काय प्रकार, म्हणजे ज्यावेळेस आम्ही वाचत होतो प्रिपरेशनसाठी या पॉडकास्टचा, त्यावेळेस आम्हाला तो सीलंट एक आली होती टर्म आणि वी आर नॉट एबल टू अंडरस्टँड एक्झॅक्टली काय असतं ते. तर मग तो काय प्रकार आहे? सीलंट मी तर म्हणेल की पीडियाट्रिक डेंटिस्ट्रीमध्ये मॅजिकचं काम करतं. ओके. जसं तुम्हाला माहिती आहे की बाबा
मुलं हे दात खूप दिवस वापरणार आहेत. हा. तर मुलांना प्रिव्हेंटिव्ह आपण मेजर्स काय देऊ शकतो ओके. की बाबा कीड लागूच नाही. खूप पॅरेंट्स माझ्याकडे असे विचारतात की मॅम तुम्ही असं काहीतरी द्या की माझ्या मुलाच्या दाताला कीडच नको होतं आणि लागायला. असं? हो, असं होतं ना, ओके. असं होतं. मग तेव्हा आम्ही त्यांना इंट्रोड्यूस करतो की काही ॲप्लिकेशन्स असतात, काही गोष्टी असतात जे आपण दातावरती कोट केल्यानंतर कीड लागण्याचं प्रमाण खूप पद्धतीने कमी होतं. पण त्याचे साईड इफेक्ट्स नसतात काही? डेफिनेटली नाही, ओके. साईड इफेक्ट नाही. म्हणजे आता तुमचे दात बघा इरेग्युलर असतात. आपण नाही असं म्हणू शकतो एक इवन स्ट्रक्चर नाही. Correct. दात तुम्ही जर एक नॉर्मल तुम्ही पाहिलं असेल तर ते इरेग्युलर स्ट्रक्चर हा, आहे. नक्कीच तर irregular इरेग्युलर स्ट्रक्चरमध्ये काय होतं, थोड्याशा त्या जागेमध्ये अन्न अडकू शकतं. करेक्ट. मग आपण सिलेंट का लावतो? ती जी अडकणारी जी जागा आहे ना, आपण त्यालाच ब्लॉक करतो. मग ते ओके. ब्लॉक केल्यानंतर जरी इनकेस त्याच्यावरती काही अडकलं तर ते डायरेक्टली दाताला हार्म नाही करणार. पण मग लॉंग टर्म मध्ये ओके दुधाचे दात पडल्यावर सिलेंट पण पडतं. सिलेंट ओके. सिलेंट आपण एक इंट्रोड्यूस करू शकतो की ॲज अ रेनकोट. म्हणजे ओके. आपण पावसात बाहेर पडतो, आपण रेनकोट घालतो, म्हणजे आपण सेफ राहतो. पाऊस जरी पडतोय तरी आपल्याला पाऊस लागणार नाही. तसं Correct. सिलेंट त्याचं काम करतं की जरी दातावरती ती लेअर असेल तर ते दाताला कीड देण्याचं काम नाही करत. आणि सिलेंटमध्ये एक फ्लोराईड नावाचा घटक असतो ओके. जो दाताला स्ट्रॉंग ठेवतो आणि कीड लागण्यापासून वाचवतो. ओके. आणि त्याच्यासोबतच अजून एक मेजर कन्सर्न येतो तो म्हणजे असा की काही मुलांना ना दात उशिरा येतात आणि काहींना लवकर येतात. तर त्यावेळेस पण पॅरेंट्स थोडेसे पॅनिक होतात मे बी. मग काय कारण असू शकतं याचं किंवा का असं होतंय? त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ फॅक्टर मॅटर करतात. ओके. एक तर मी म्हणू शकते की जेनेटिक पण असू शकतं. ओके. आईवडिलांच्या इकडून जर त्यांना उशिरा आले असतील किंवा जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा आपण तेव्हापासून दाताची निर्मिती होते. ओके. ही खूप गोष्ट म्हणजे इतकी छान आहे ना. म्हणजे मला जेव्हा पण मी लोकांना पॅरेंट्सला सांगते की बाबा तुम्ही त्यावेळेस ज्या लेवलचा तुम्ही स्ट्रेस घेता, तुम्ही आता युजली मल्टीविटॅमिन त्यांना प्रिस्क्राईब करतात किंवा हेल्दी फूड स्ट्रक्चर, त्यांच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे ते सगळं ते बाळाला मिळतं. हो, करेक्ट करेक्ट. तर त्या केसमध्ये तिथेच बाळाच्या दातांचे बर्ड्स तयार होतात. ओके. मग ते एक रिझन असू शकतं. पण ते एवढं टेन्शनची गोष्ट नाही. दात तर येणारच आहे, थोडंसं पुढे मागं होतं. जर मुलांना उशिरा दात आले ना तर तेवढे उशिरा पडतात, लवकर आले तर लवकर पडतात. म्हणजे त्याचं असं जास्त काळजी करण्यासारखं काही हां, कारण तुम्ही नाही. फक्त एकदा पीडियाट्रिक डेंटिस्टला व्हिजिट केला ना तर ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करतील त्या बाबतीत. आणि आता आरसी ही ट्रीटमेंट म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना माहिती असेल किंवा रूट कॅनल. पण लहान मुलांमध्ये पण रूट कॅनल होतं का? हो, होतं ना. पण रूट कॅनल आपण नाही म्हणू शकत त्याला. पण ओके. त्याला पल्प थेरपी किंवा पल्पेक्टॉमी म्हणतो. ओके. आणि त्यात काय प्रोसिजर होतं? हां, प्रोसिजर सिमिलरच असते. म्हणजे ओके. काइंड ऑफ दॅटच की आपण ते दाताची नस क्लीन करतो किंवा तिथे एखादं दुसरं मटेरियल टाकून त्या दाताला स्ट्रॉंग बनवतो, त्याला प्रॉपर फिलिंग देऊन कॅप करतो. तर लहान मुलांमध्ये रूट कॅनलचं इतकं महत्त्व आहे कारण की जेव्हा दुधाचा दात असतो त्याच्या खाली तुमचा पक्का दात बनत असतो. तो ओके. बनलेला नाही आहे. करेक्ट. तर माझ्या जॉच्या साईजमध्ये आणि लहान मुलाच्या जॉच्या साईजमध्ये खूप डिफरन्स आहे. नक्कीच. तर आपण नाही म्हणू शकत की खाली दात बनलेला आहे पक्का. तर ज्या साईज असते आपल्या जॉची त्याच्यानुसार त्याची दाताची वाढ होते. बरोबर. ठीक आहे. मग दुधाच्या दाताला समजा कीड लागली किंवा ती नसापर्यंत गेली तर गोष्ट काय होते की त्याच्या खाली जो तुमचा पक्का दात बनतोय तो एकदम बर्ड स्टेजमध्ये आहे. म्हणजे आपण एक म्हणू शकतो एक पोटात बाळ कसं वाढतं 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, तसं ते दाताची वाढ होते. तर ती कीड डायरेक्टली त्याच्या फॉर्मेशनवर अफेक्ट करते. ओके. मग काही लोकांचं तुम्ही ऐकलं असेल की माझे दातच वीक आलेत, म्हणजे पटकन कीड लागते किंवा खूप जास्त सेन्सिटिव्हिटी आहे करेक्ट. किंवा तेवढे स्ट्रॉंग नाही वाटत मला. तर ते का त्यांच्या वेळेस दुधाच्या दाताला काहीतरी इजा झाली असेल जी त्यांनी ट्रीटमेंट नाही करून घेतली आणि त्याच्यामुळे ते पक्क्या दाताला ट्रान्सफर झाली असं. आता अशा कुठल्या मेजर गोष्टी आहेत का ज्यावेळेस पेडियाट्रिककडे लोक धावून येतात किंवा कसं होतं? म्हणजे असे काही इन्सिडेन्सेस आहेत का? येस, युजली पेशंट्स आमच्याकडे कधी येतात जेव्हा मुलगा म्हणतोय की माझा दात दुखतोय पण काही कारणाने पॅरेंट्स इग्नोर करतात की अरे हा काहीतरी कडक खाल्ला असेल किंवा काहीतरी झालं असेल म्हणून तो बोलतोय. पण जेव्हा ते सूज येते दाढेच्या बाजूला पॅरेंट्सला वाटतं की दाढ सुजली. ते ॲक्च्युली दाढ नसते सुजलेली, ते त्यांच्या हाडामध्ये एक इन्फेक्शन झालेलं असतं, ते पसमध्ये रूपांतर झालेलं असतं त्याचं. ओके. मग ते सूज आल्यानंतर मग थोडंसं ते सिरियसली वाटतं
पॅरेंट्सला की अरे हे काहीतरी मेजर इश्यू आहे, तर आपण पीडियाट्रिक डेंटिस्टला व्हिजिट केलं पाहिजे. किंवा सडनली एखादा मुलगा खेळता खेळता पडला, दातावरती समोरचा दात तुटला किंवा दातातून रक्त येतं, तेव्हा पण एमर्जन्सी केसेस येतात क्लिनिकमध्ये. आणि दात तुटल्यानंतर काय आपण जसं आता तुम्ही पडलंच बोललात, तर त्याच्यावर मला आठवतं की लहान मुलं तर खूप पडतात, खेळतात आणि मग अशा वेळेस दातांचं ट्रीटमेंट कसं असतं? कारण पडला आहे, रक्त येते. अशा वेळेस काय ट्रीटमेंट देता तुम्ही किंवा कसं असतं ते प्रोसेस? युजली जेव्हा अशी मुलं आमच्याकडे येतात ना, फर्स्ट आम्ही चेक करतो प्रॉपर डायग्नोसिस, की हिस्ट्री घेतो पॅरेंट्सकडून की कशावरती पडला आहे तो किंवा कसा पडला आहे, कुठं फरशी लागली आहे का कुठे, की लाकडाचं काही वस्तू लागलेली आहे का. अशा वेळेस आम्ही डायग्नोसिस कसं करतो की एक्सरे काढतो आम्ही दाताचा, की आतमध्ये तर दाताला काही डॅमेज झालेलं नाही आहे. ओके. काही वेळेस तो दात थोडासा हलतो, पण जर दाताच्या आतमध्ये किंवा नसाला किंवा मुळाला जर काही इफेक्ट झाला नसेल तर ते एक थोड्या दिवसामध्ये ती हील होते गोष्ट. ओके. पण जेव्हा आतमध्ये लागते तेव्हा मग आपण त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट प्लॅन सजेस्ट करून आपण तो करतो. अशी पण गोष्ट असते की एक डेंटल ट्रॉमा असतो. ओके. म्हणजे तर नेमकं काय? हां, मी तुम्हाला सांगेल की ट्रॉमा म्हणजे काय? ओके. तुमची काय कन्सेप्ट आहे ट्रॉमाबद्दल? ट्रॉमा म्हणजे कशाची तरी भीती वाटणं किंवा आपण असं म्हणतो ना, नॉशिया असतो कशाचा तरी, मे बी तसं. नाही, डेंटल ट्रॉमा म्हणजे तुम्ही जो सांगताय तो वे डिफरंट आहे. ओके. डेंटल ट्रॉमा म्हणजे काय, की एखादा मुलगा पळता पळता पडला किंवा सायकलवरून खेळता खेळता पडला किंवा एखाद्या मुलाने त्याला धक्का दिला, राईट. मग ते ट्रॉमा म्हणजे काय, तुमच्या एखाद्या दाताला लागणं जोरात आणि त्या दातामध्ये इजा होणं म्हणजे डेंटल ट्रॉमा. ओके. मग ते क्रिटिकल केअरच असते की बाबा Correct. तुमच्या चांगल्या दाताला दुखापत झाली आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता मोस्टली काय होतं की जेव्हा मुलं 8-9, 7-8 वर्षाची असतात तेव्हा ते फिजिकली खूप ॲक्टिव्ह असतात, करेक्ट. आउटडोअर गेम्स ते खूप खेळतात. ह्या केसमध्ये पॅरेंट्सनी ही पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याचे दुधाचे दात वेळेत पडून पक्के दात आलेत का. आम्ही असे केसेस पाहिलेत की दुधाचे दात पण तिथेच आहेत आणि पक्के दात पण आलेत, तर त्या दुधाच्या दातामुळे पक्के दात अजून पुढे दिसतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल काही मुलांचे दात थोडेसे पुढे आहेत किंवा एलिव्हेटेड आहेत, ते काय रिझन असतं, कारण मागे त्याचे दुधाचे दात अजून आहेतच. ओके. तर त्या गोष्टीमुळे काय होतं की तो इझिली ट्रॉमा कॅच करू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या तोंडापेक्षा बाहेर येते, तुम्ही कुठेतरी चालता चालता धडकला, तर ते फर्स्ट गोष्ट कोणती हिट होणार आहे, तर तुमचे दात. तर डेंटल ट्रॉमा अशी गोष्ट आहे की तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की डेंटल व्हिजिट करणं, किंवा चुकून जर खरंच पडला आहे मुलगा आणि रक्त वगैरे येतं आहे, तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये इमिजिएटली पेडियाट्रिक डेंटिस्टला व्हिजिट करा. तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊन ट्रीटमेंट प्लॅन सांगतात. आपण एवढा वेळ पेडियाट्रिक डेंटिस्ट, खाणं या सगळ्याबद्दल बोलतोय, पण ॲक्च्युली मला ते विचारायला आवडेल की त्या सीटवर बसल्यावर मुलांची रिॲक्शन काय असते? कारण मी स्वतः 2-2 सीटवर बसून आलो आहे त्याच्यात, आणि ते इतकं व्हायब्रेशन्स आणि ते सगळं बघून असं होतं आणि नको ही परत ट्रीटमेंट. तर मुलांचं तर खूप डेंजरस हाल होत असतात. मग त्यावेळेस कसं तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून कसं सामोरं जाता? पहिली गोष्ट तर मुलं कधी कधी डेंटल क्लिनिकमध्ये एंट्री करायलाच घाबरतात. घाबरतात. म्हणजे ओके. सुरुवातच त्यांची रडण्यापासून होते की आम्ही बघायच्या आधीच ते एकदम सगळं रडण्याचा कार्यक्रम चालू होतो. हां, कारण तुम्ही असे लोक पिन लावता, करायला लावता, त्यात पाईप घालता, तर खूपच असं डिफिकल्ट वाटतं. डेफिनेटली ती मुलांसाठी तर गोष्ट खूप नवीन असते आणि Correct, थोडीशी correct. भीतीदायक आपण म्हणू शकतो. Correct. कारण डेंटिस्ट्रीमध्ये चेअर आहे, बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स असतात, एकदम लाईट फोकस असते. हो. तर मुलांना तर मला काय करणार आहे ते. करेक्ट, करेक्ट. पण आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये द फर्स्ट टू डेंटल क्लिनिकमध्ये आम्ही असा सेटअप क्रिएट केला आहे की जो खूप चाइल्ड फ्रेंडली आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आपण मुलांना जेव्हा आपण ट्रीटमेंटसाठी किंवा फर्स्ट आपण एक चेकअपचा सेशन ठेवतो. ओके. आम्ही ही काळजी घेतो की जेव्हा मुलं पहिल्यांदा क्लिनिकला आलेत तर आम्ही लगेच ट्रीटमेंट इंट्रोड्यूस नाही करत. ओके. आम्ही पहिले त्यांना फॅमिलियर बनवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. आम्ही सेटअपमध्ये असे वॉलपेपर ठेवले आहे जिथे एकदम कार्टून्स आहेत किंवा काही प्राणी आहेत किंवा टी व्ही आहे समोर मुलांना. म्हणजे थोडंसं त्यांना असं वाटतं की नाही, हां, आय कॅन सिट हिअर. ओके, ओके. मग पहिल्यांदा आम्ही त्यांना सांगतो की दिस इज अ मॅजिक चेअर, राईट. आपण तुझ्या मॅजिक चेअरवरती आपण तुझा चेकअप करणार आहे ओके. किंवा तुझे दात किती क्लीन आहे, तू किती वेळा ब्रश करतो, आणि तुझे दात कॅव्हिटी फ्री आहेत का, हे आपण सगळं चेक करतो युजली. तर तो जो फर्स्ट व्हिजिट असतो पेशंटचा, तो एकदमच आम्ही ट्राय करतो की तो एकदम फनी वेमध्ये जावा.
मग त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा इन्स्ट्रुमेंट्स वापरतो तेव्हा आम्ही म्हणतो की तू जेव्हा मोठ्या मिररमध्ये बघतोस तेव्हा तुझा चेहरा मोठा असतो, म्हणजे छोटे दात बघायला आम्हाला काय लागेल, छोटा मिरर. मग आम्ही ओके. त्या छोट्या मिररने त्यांना स्वतः हँडल करायला देतो की तू बघ तुझे दात कसे दिसत आहेत. मग मुलं अजून जास्त फ्रेंडली होतात. मग आम्ही त्यांना ओके. दाखवतो, हे बघ तुझ्या दातावर काहीतरी चिकटलं आहे, मग ते तुला काढायचं आहे का, मग ते जर नाही काढलं तर तुझा दात दुखला तर काय करणार. मग अशा पद्धतीने हँडलिंग फनी वेमध्ये करावं लागतं आणि आम्हाला इथे खूप आवडतं ॲक्च्युली. म्हणजे आमचं ते एक डेली रुटीनच बसलं आहे की करेक्ट. मुलांना किती चांगल्या पद्धतीने आपण काळजी असं पेशन्स लेवल हाय होत नाही का? नाही आता बास किती त्रास देतो असं कधी होत नाही का? ऑनेस्टली होतं तसं. पण ते कसं एक म्हणतो ना आपण एक तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये खूप वर्षापासून असाल ना, तर करेक्ट, तो करेक्ट. पेशन्स लेवल अजून वाढतो. ओके. कारण सगळेच पेशंट कॉपरेट करतात असं नाही. काही मुलं खूप छान बसतात. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नाही करत की ते व्यवस्थित बसलेत आणि एकटे ट्रीटमेंट करायला येतात. काही काही वेळेस पॅरेंट्सला घेऊन बसावं लागतं, कधी कधी पकडावं लागतं. पण आपण आपल्या ज्या क्लिनिकमध्ये म्हणजे मला सांगावंसं वाटेल की आम्ही अशा खूप ॲडव्हान्स टेक्निक वापरतो ज्याने मुलांना खूप शांत आणि काम आपण करू शकतो. जसं की एक लाफिंग गॅस सिडेशन आहे, नायट्रस ओके. ऑक्साईड आणि ऑक्सिजनचं सिडेशन आहे, जे खूप सेफ आहे मुलांसाठी आणि त्यामध्ये मुलं एकदम शांत राहतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की डॉक्टर काहीतरी करतायत, पण ती भीती नसते. ओके. त्याच्यामुळे पॅरेंट्स ते प्रेफर करतात. ओके. आणि आता त्याच्यासोबत ना मी बऱ्याचशा लहान मुलांमध्ये सुद्धा ना ब्रेसेस लावलेल्या बघितलं. म्हणजे तारा आपण ज्याला म्हणतो किंवा तारा असतात. तर ते किती सेफ आहे? मे बी बऱ्याच असं होतं की लहानपणापासूनच आपण त्यांना लूक अँड फीलच्या कॅटेगरीमध्ये काउंट करतोय म्हणून लावतो किंवा एनी अदर रिझन्स. मग ब्रेसेस एक तर कधी लावल्या पाहिजेत आणि त्या किती सेफ आहेत? म्हणजे कुणी लावाव्यात लहान मुलांमध्ये? का लावाव्यात आणि? ब्रेसेस ही कन्सेप्ट दातांसाठी खूप बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर मला विचाराल एक पर्सनल डेंटिस्ट म्हणून, ओके. का आता मी एक तुम्हाला एक साधंसं एक्झाम्पल देते. आपण रोज झाडू करतो, हं. राईट. मग तुमच्या घरामध्ये खाली खूप पसारा असेल तर तो तुम्हाला झाडताना डिफिकल्ट जातं की बाबा हे सगळं वस्तू इकडे तिकडे हलवून करा. पण ते जर क्लीन रूम असेल, टायडी रूम असेल, सगळं व्यवस्थित सेट आहे, तर तुम्हाला क्लिनिंगला पण टाईम कमी लागतो करेक्ट. आणि अरेंजमेंटची पण काही गरज लागत नाही. करेक्ट. तसंच दात जेवढे तुमचे अलाइंड आहेत, सरळ आहेत, तर तुम्ही जेव्हा ब्रश करता तर ते इफेक्टिव्ह होतो ब्रश. ओके. हेच तुमचे जर दात वाकडे तिकडे असतील ना, त्याचे काही दात पुढे आहेत, काही दात मागे आहेत. जेव्हा ब्रश कराल तेव्हा शक्यतो काय होतं की पुढच्या दाताचाच ब्रश होतो किंवा जर वाकडा दात असेल त्याच्यामध्ये काही जाऊन अडकलं तर ते निघत नाही ब्रशने. ओके. हां. त्यामुळं अलाइनमेंट ओन्ली फॉर लुक आपण असं कन्सिडर नाही करू शकत. त्याच्यामध्ये तुमच्या दाताची हेल्थ पण खूप वाढते. ओके. तुम्ही दाताला जेवढं क्लीन ठेवाल तेवढं ते तुम्हाला जास्त आपण म्हणू शकतो सर्व्हिस देऊ शकतो दात, कारण करेक्ट. तुम्ही त्याची काळजी घेता मग तो तुमची काळजी घेईल असं. मग ब्रेसेस जी एक गोष्ट आहे की पहिले असं होतं की पक्के दात आल्यानंतरच ब्रेसेस लावायचे, कारण तेव्हा ॲडव्हान्स टेक्निक नव्हत्या. मग ते आल्यानंतरच मग त्यांना सरळ करणं आणि तेव्हा बोन पण थोडंसं हार्ड होतं, मग त्याला थोडासा टाईम लागतो. मग आता पीडियाट्रिक डेंटिस्टमध्ये ना तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतात. ओके. एक ट्रॅडिशनल ब्रेसेस तुम्ही पाहिले असतील जे वायरवाले असतात, करेक्ट, ब्रॅकेट करेक्ट. तोंडामध्ये असतं. आता क्लिअर अलायनर्स म्हणून एक गोष्ट आली आहे की जी इतकी कम्फर्टेबल आहे, त्याच्यामध्ये मुलं ते इझिली घालू शकतात, इझिली काढू शकतात आणि त्यामुळे काय होतं की तुमचा जो परमनंट टूथ वरून खाली येणार आहेत किंवा खालच्या जॉमधले खालून वर येणार त्यांना एक गायडन्स भेटतो की मला बरोबर ह्या दिशेने इथे येऊन सेट व्हायचं आहे. ओके. मग ते मिल्क टूथमध्ये जेव्हा तुम्ही ब्रेसेस लावता, मिल्क टूथ जे आहेत काही मुलांचे वेडेवेकडे असतात, काही मुलांचा जॉ छोटासा असतो. आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये कसं आहे की तुमचा अप्पर जॉ असेल तर त्याचा एक स्पेसिफिक शेप असतो, तो आहे म्हणजे तुमच्या जॉची ग्रोथ परफेक्ट आहे. पण तो जर कन्स्ट्रिक्टेड असेल किंवा तो प्रॉपरली तुमच्या दातांना जागा नसेल देत, तर ते ट्रीटमेंट पण त्याच्यामध्ये खूप व्यवस्थित पद्धतीने म्हणजे आपण प्लॅन करतो आणि ते होतात असं आहे. सो तुम्ही जसं एक सांगितलं लुक अँड फीलसाठीचं ब्रेसेस आहेत का, तर नॉर्मली काही लोकांचं जर काही गरज नसेल तरी ते लुक अँड फीलसाठी लावतात. करतात. ओके. हां, असं त्याचे मेजर काही साईड इफेक्ट नाही आहेत. तुम्हाला जेवढे अलाइन टीथ मिळतात तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स पण मिळतो, कारण दात सरळ असतील तर तेवढं कॉन्फिडेंटली मुलं पण फेस करतात. आता खूप पॅरेंट्स असे बोलतात की माझा मुलगा हसतच नाही कारण त्याचे दात थोडेसे वेडेवाकडे, तो कॉन्फिडंट नाही आहे बोलण्यामध्ये. ओके. येस, तर त्या गोष्टीमध्ये आपण असं म्हणू शकतो की सरळ दात असणं एक लुकसाठी तर बेस्ट आहेच, प्लस ते तुमच्या दातांना
दातांची काळजी घेतं की तुम्ही जेव्हा त्याला क्लीन करता किंवा तुमच्या दातांमध्ये इझिली खाणं नाही फसत. जर सरळ अलाइंड असतील तर खाणं फसणारच नाही. त्यामुळे कॅव्हिटी होणं किंवा दातांना काही त्रास होणं किंवा हिरड्यांना काही त्रास होणं ह्याचे थोडेसे प्रकार कमी होतात. बेसिसमध्ये नाही का खाणं अटकत जनरली? अटकतं ना. मग त्यावेळेस कसं? कारण बेसिसमध्ये तर एवढं डेंजरस. मी आता एक रिसेंटली कोणाचं तरी बघितलं आणि मला ते बघून असं झालं की यार कसं काय, हाऊ यू आर सर्व्हायव्हिंग. म्हणजे मला लिटरली असं फील झालं की हाऊ यू आर सर्व्हायव्हिंग. आणि म्हणून मग मला हा प्रश्न पडला की मग ब्रेसेसमध्ये खाणं अटकतो, त्याने कॅव्हिटी होऊ शकत नाही का? मग त्याची काळजी कशी घेतली पाहिजे जर तुम्ही ब्रेसेस वापरत असाल तर? नक्कीच specifically? होते. आता तुम्ही मला विचाराल तर मलाही ट्रेडिशनल ब्रेसेस होते काही वर्षापूर्वी, तेव्हा ते अलायनर्सची म्हणजे गोष्ट नव्हती इंट्रोड्यूस झाली तेवढी. ब्रेसेस असल्यावरती खाणं फसणं, दाताचा कलर थोडासा डल होणं किंवा कॅव्हिटी होणं कॉमन आहे. पण तुम्ही आत्ताच्या गोष्टीमध्ये जर पाहिलं ना, आत्ताच्या जनरेशनमध्ये लोक कम्फर्टला फार जास्त इम्पॉर्टन्स देतात. ओके. सिम्पल उदाहरण मी सांगायला आवडेल मला, की तुम्ही पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करताय. सो पहिल्या काळात कसं लोक बसने जातील, अरे एखादा टेम्पो थांबला, एखादा ट्रक थांबला तर ठीक आहे आपण थोडंसं जाऊ शकतो. आजकालचे लोक काय प्रेफर करतात की बाबा कम्फर्टेबल जर्नी असावी. सी ॲट द एंड तुम्ही मुंबईला पोहोचणार आहे, करेक्ट. तुम्ही कसं जाताय ती जर्नी इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला कम्फर्टेबल जर्नी हवी आहे की तुम्हाला थोडंसं धक्काबुक्कीची जर्नी हवी, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. मग क्लिअर अलायनर तुम्हाला तो वे इंट्रोड्यूस करतो की तुम्हाला जेव्हा, कारण सी ब्रेसेस असेल ना तर तुम्हाला खाण्याला हे असतात, रेस्ट्रिक्शन्स असतात. ओके. जसं की तुम्ही कडक नाही खाऊ शकत, स्वीट कॉर्न नाही खाऊ शकत किंवा जे दातामध्ये चिकटणाऱ्या गोष्टी आहेत ते नाही खाऊ शकत. तर त्या गोष्टीमध्ये अलायनर्स हेल्प करतात. जेव्हा तुम्ही जेवणार आहात तुम्ही ते अलायनर्स काढून ठेवा, तुम्ही प्रॉपर जेवा, क्लीन करा आणि वेअर इट. ओके. म्हणजे मग ब्रेसेस खरंच मला तर कसं होतं, थोडंसं परत कन्फ्युजन झालं की ब्रेसेस ॲक्च्युली ओके आहेत का? कारण मग एवढं सगळे रिस्ट्रिक्शन असेल तर कशाला ब्रेसेस? सी कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी थोडासा स्ट्रगल हा लाईफमध्ये लागतोच. तुम्ही पण इथेपर्यंत पोहोचलाय, तुम्हाला ह्या जर्नीमध्ये Correct, काही correct. गोष्टी अडथळा आला असं नाही की पण नक्कीच. एखादी जर्नी स्टार्ट केली तर एकदम स्मूथ जाते. Okay. नाही, थोडं तुम्ही ते करू शकता. आणि मुलांमध्ये कसं असतं की लहान मुलं असतात, थोडंसं पॅरेंट्स बोलतात की हां तो मॅनेज करेल किंवा काही पॅरेंट्सला माहिती हा नाही मॅनेज करणार. तर देअर आर डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल. मग इट्स अप टू यू की तुम्ही ती कोणती चॉईस करताय, करताय. correct. येस. आणि तुम्हाला जो ब्रेसेसबद्दलचा एक कन्सर्न आहे की हे खरंच चांगलं आहे का किंवा आहे, मला ॲक्च्युली आहे, तो दिसतो माझा फेसवर आय नाही, गेस. मी ते क्लिअर करेल की ब्रेसेस ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे अलाइनमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. अलाइनमेंट तुम्ही कोणत्या पण पद्धतीने करून घ्या, क्लिअर अलायनर्सने करून घ्या नाही तर ब्रेसेसने. पण ती जर्नी जी आहे ना टूथची, तुम्हाला शेवटपर्यंत हेल्प करणारी, त्याच्यासाठी तुमचे दात सरळ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. Okay. ओन्ली हा दाताचा आपण एक गोष्ट नाही घेऊ शकत किंवा दातालाच सरळ असणं काय इम्पॉर्टंट. तुमचे मसल्स असतात. मसल्स जेव्हा तुम्ही दात तुमचे वेडेवाकडे आहेत, समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या दाताची जुळणीच होत नाही, म्हणजे दात एकमेकांवर टेकतच नाही. आपण एक युजली त्याला ओपन बाईट असं प्रकार म्हणतो ओके. की दात एक साईडचे त्याचे टेकत नाहीत, एक साईडचे टेकतात. मग तुम्ही इव्हेंच्युअली तुम्ही काय करता की तुम्ही फक्त ज्या साईडला दात टेकतात त्या साईडला जेवता. करेक्ट, करेक्ट. मग त्याच्यामुळे काय होतं की एक साईडची मसल पण हार्म होते आणि दुसरीने कमी होते. मग हे एक ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे. ओके. ओनली नॉट ओनली रिगार्डिंग द टूथ, ओव्हरऑल स्ट्रक्चर की तुमच्या मसल्स, तुमचे TMJ जे जॉईंट्स असतात, जे तुमच्या दाताला मुवमेंट देतात किंवा मसल्स असतात जे तुमच्या चिविंगमध्ये हेल्प करतात, तर ते तुम्ही प्रॉपर जर व्यवस्थित असतील तर तुमचा सगळं व्यवस्थित. आता याच्यासोबतच अजून एक विचारलं की दातांची तर काळजी तुम्ही सांगितली, पण ओरल हायजीन किती महत्त्वाची लहान मुलांसाठी? कारण बऱ्याचदा असं बघितलं जातं लहान मुलांनी काही काही तोंड उघडले की वास येतो किंवा जीभ पूर्णपणे पांढरी झालेली असते किंवा थोडेसे असे व्हाईट पल्क असतात जिभेवर. मग ओरल हायजीन किती महत्त्वाची आणि ती कशी मेंटेन केली पाहिजे? बेसिक टिप्स मी सगळ्यांना Please. सांगू इच्छिते की 2 टाईम ब्रशिंग तर सगळे सांगतात, करेक्ट, करेक्ट. पण टंग क्लिनिंग हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. Okay. म्हणजे लहान मुलांच्या तर खूप जास्त आहे. टंग एक असा बेस आहे की जिथे तुम्ही खाता तर ते लेअर जे टिकून राहते ना त्याच्यामुळे स्मेल पण येतो ओके. मुलांचा. आणि एक अजून एक कन्सेप्ट मला सांगावीशी वाटेल की जेव्हा तुम्ही टूथब्रश जे वापरता ना ते थोडं चांगलं बेटर क्वालिटीचे असावेत किंवा त्यांचे ब्रिस्टल्स. आता काही लोक म्हणजे काही मुलं मी ऐकलेत
2 सेकंड्समध्ये ब्रश करतात. हां, करतात नक्कीच. आणि काही मुलं अशी पाहिलेत की जे 3-4 मिनटं ब्रश करतात. तर त्याच्यामध्ये तुमचा ब्रश तुम्ही कोणता चॉईस करता तो खूप इम्पॉर्टंट आहे, की जसं की तुम्ही स्मूथवाला अल्ट्रा स्लिमवाला ब्रश येतो, त्यात तुम्ही जास्त जरी ब्रशिंग केलं तरी तो हार्मफुल नाही आहे, की तुम्ही किती फ्रिक्वेंटली ब्रश चेंज करताय, राईट. आणि तुम्ही ब्रश ठेवताय कुठे हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर आपण युजली आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघतो की बाथरूममध्ये ब्रश ठेवतात लोक, टंग क्लिनर बाथरूममध्ये ठेवतात. दॅट इज नॉट सेफ. तुम्ही युजली बाथरूमच्या बाहेर ठेवला पाहिजे, की जिथे जास्त मॉइश्चर नाही, कारण ते जो ब्रिस्टलच्या खालचा जो लेअर असतो प्लास्टिकचा टूथब्रशमधला, तिथे सगळे सेटल डाऊन होतात बॅक्टेरियाज. आणि आपण ब्रश कसा वॉश करतो, टॅपच्या खाली तर तो एक जस्ट फिरवतो, लगेच टूथपेस्ट लावतो आणि चालू होतं. मग त्याच्यामध्ये आपण असं नाही की गरम पाण्याने वॉश केलं प्रॉपरली 1-2 मिनटं आणि प्रॉपर एकदम व्यवस्थित ठिकाणी. म्हणजे तुम्ही जे जात जरी तुम्ही खूप मेंटेन करत असाल तरी तो एक सोर्स ऑफ इन्फेक्शन पण असू शकतो ब्रश. तर क्लीनलीनेस करणं ब्रशने, तो ब्रश कोणत्या टाईपचा वापरते तुम्ही, कुठे ठेवताय, किती फ्रिक्वेंटली तो चेंज करते, हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता सगळ्यात आय गेस हा खूप कॉमन क्वेश्चन की लहान मुलं स्क्रीन बघून खातात आणि हे सगळीकडे होतं. त्याच्यानी दातांवर काही परिणाम होतात का स्पेसिफिकली बघायला गेलं तर? नक्कीच होतात. कारण एक गोष्ट आहे की अवेअरनेससोबत आपण जेवणं आणि तुम्ही एखाद्या गोष्टीत बिझी असताना जेवणं, त्याच्यामध्ये खूप खूप जमीन आसमानाचा फरक आपण सांगू शकतो. मुलं जेव्हा, आता मी खूप पॅरेंट्स पाहिलेत म्हणजे माझ्या रिलेटिव्समध्ये सुद्धा, ते काय करतात की हादर मोबाईल आणि त्याला पटकन भरवत राहतात. आईचं काय असतं, बाबा माझ्या मुलाने पटकन खाल्लं पाहिजे किंवा पोटभर खाल्लं पाहिजे किंवा हे खाल्लं पाहिजे बस. मग ते घरचं असं मुलं, आणि मुलं अवेअर नसतात. मग ते किती वेळ चावावं मुलांनी का ते गिळतायत, आपण त्याच्यावर फोकस नाही करत की आणि त्याच्यामध्ये मुलांचं कसं असतं की ते जर प्रॉपर नाही जेवण चावून खाल्लं तर ते तुमच्या हेल्थसाठी नाहीच आहे चांगलं, फर्स्ट ऑफ ऑल. आणि दुसरी गोष्ट असते की स्क्रीनमध्ये मुलांना लक्षात नाही की तुम्ही किती बाईट घेताय आणि ओव्हर इटिंग करताय का तुम्ही कमी खाताय, ही पण गोष्ट मॅटर करते. आणि अजून एक गोष्ट आहे, तुम्ही ऐकलं असेल तर फूड पाउचिंग. म्हणजे काय, मुलं स्क्रीन बघतायत आणि तोंडामध्ये घास आहे आणि ते गिळतच नाहीये, ते होल्ड करून ठेव खूप मुलांचं. आणि त्याने काय होतं मग? त्याने काय होतं, एखाद्या ठिकाणी जेव्हा तुमचं घास तुम्ही धरून ठेवलाय तोंडामध्ये, तर तो गममध्ये इरिटेट करून आहे ना इन्फेक्शन स्टार्ट व्हायचा चान्स होतो. की म्हणजे जेव्हा तो घास पकडतो मुलगा तोंडामध्ये, तर तिथे अन्नकण राहण्याचे जास्त चान्सेस राहतात, दातामध्ये अडकण्याचे जास्त चान्सेस राहतात. मग आपण त्याच्यामुळे काय होतं की कॅव्हिटीजमध्ये रूपांतर होणं, कारण एक घास तुम्ही मोर दॅन 2 मिनिट्स 3 मिनिट्स ठेवताय म्हणजे तुम्ही तिथे त्या दाताला तुम्ही इजाच करताय. तर ते पॅरेंट्स, आय नो की सगळे पॅरेंट्स आता पुण्यातले मी बघते की खूप वर्किंग आहेत दोघं पण, आणि ते असं सहज बोलतात की डॉक्टर खातच नाही होतो, मग आम्हाला मोबाईल द्यावाच लागतो. पण पॅरेंट्सच आहेत जे मुलांना इंट्रोड्यूस करतायत. आय नो की टाईम कमी आहे किंवा तुम्ही तेवढा वेळ नाही देऊ शकत आहे मुलांना जेवणासाठी, किंवा तुमचा एखादा कॉल आहे इम्पॉर्टंट आणि तो मुलगा खातच नाही आहे, त्या गोष्टीमध्ये तुम्ही काळजी घ्या की त्यांना कमी एक्सपोजर द्या स्क्रीनचं. आता ना अजून एक येतं की बऱ्याचदा असं बघितलं लाईक 1 to 3 years or 1 to 4 yearsच्या ना मुलांचे पुढचे दात स्पेसिफिकली वरचे जास्त किडलेले असतात. म्हणजे आता अडल्टमध्ये बऱ्याचदा असं होतं की खालच्या टूथ किडतात किंवा जॉ लाईनचे टूथ किडतात, पण मुलांमध्ये पुढचे दात वरचे किडलेले असतात. त्याची काही स्पेसिफिक कारणं असू शकतात का? येस, जसं आपण म्हणतो लहान मुलं, तुम्ही जसं सांगितलं की 1 ते 3-4 वर्षाच्या मुलांमध्ये पुढचे दात किडतात का, कारण एक नर्सिंग बॉटल केरीज म्हणून एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांना आपण जेव्हा बॉटलने दूध देणं किंवा रात्रीचं जेव्हा मुलगा उठतो झोपेतून तेव्हा त्याला फिडिंग करणं बॉटलने, तर त्या गोष्टीमुळे ते त्याच्यावरती एक लेअर जमते पुढच्या दातांना, कारण ते बॉटल इंट्रोड्यूसच होतं फ्रंट टूथला जास्त करून. सो ती लेअर तिथे राहते. मग आपण असं नाही करत की मुलगा रात्रीचं दूध पितो आणि आपण लगेच उठवलं, त्याला ब्रश केलं की क्लीन केलं, ते शक्यतो होत नाही, कारण आपण म्हणतो मुलांची झोपमोड नको होण्यासाठी. तर त्या गोष्टीमुळे ते पुढचे दात फार अफेक्ट करतात. तर ते ॲक्च्युली आपण एक गोष्ट म्हणू शकतो की मी सांगते की आपण एखादा आंबा आहे समजा, तो सडला आहे समजा आणि त्याच्या आजूबाजूला 4-5 चांगले आंबे आहेत, तर तुम्ही काय करता त्या केसमध्ये, सडलेला आंबा बाजूला काढता, क्लीन करून बाकीचे आंबे चांगल्या ठिकाणी ठेवता जिथे त्याला कीड नाही लागणार. सो लहान मुलांच्यातली जी कीड आम्ही पाहिली आहे ती सुरुवातच पुढच्या दातांनी होते. ओके. म्हणजे बॉटल फिडिंग जे हे आहे मुलांमध्ये,
काही मुलांमध्ये नसतं, काही मुलांमध्ये असतं. तर मोस्टली तर आम्ही बघतो की आहेच. करेक्ट. तर ती गोष्ट जी आहे त्याच्यामुळे काय होतं की ती लेअर राहत राहिली की ती हळूहळू डिके होतो. सुरुवातीला पॅरेंट्स बघतात की थोडंसं ब्राऊन स्पॉट त्याच्यावरती आले आहेत, डिस्कलरेशन. मग हळूहळू त्याच्यावरती अन्न अडकतंय. तर ते एक काळजीची गोष्ट आहे की तिथूनच तुम्ही बॅक्टेरियल सोर्स स्टार्ट होतो, जो की बाकी दातांवरती ट्रान्सफर होतो. येस, इम्पॅक्ट म्हणजे कसं, आपला सलायवा तोंडामधले एखाद्या दातावर कीड लागली तर ते डेफिनेटली तो सलायवा थ्रू इकडे तिकडे जाणार. तर तुम्हाला असं वाटतं की जर पॅरेंट्सला वाटत असेल की मुलांची टीथ कॅव्हिटी फ्री असावेत, पण पुढचे दात जर किडलेले आहेत, तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या पेडियाट्रिक डेंटिस्टला व्हिजिट केली पाहिजे. तुम्हाला प्रॉपरली सांगतील की या दातांचे काय ट्रीटमेंट आहे आणि ह्याच्यापुढे ते सगळं जर आपण म्हणतो कॅव्हिटी फ्री माउथ, तर ते कॅव्हिटी फ्री माउथ म्हणजे काय की तुमच्या एकासुद्धा दातामध्ये कीड नाही. तर ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आणि बॉटल फिडिंग हा कन्सेप्ट जो आहे की आपल्या इंडियामध्ये तुम्ही पाहिलं असेल, फॉरेनमध्ये युजली बॉटल फिडिंगच असते, पण त्यांच्याकडे ते स्टरलायझर असतात बॉटलचे. त्यांच्याकडे 4-5 ऑप्शन्स असतात बॉटल. आपण एकच बॉटल घेतो, तीच वाचतं, मग ती धुतो कधी कधी किंवा तो प्रॉपर आपण उकळत पण नाही. मग त्याच्या थ्रू पण बॅक्टेरियल इन्फेक्शन तोंडामध्ये जाऊ शकतं. ओके. शुअर. डॉक्टर प्रणवती, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर केलात. कधी-कधी असं असतं ना, माहिती असतात गोष्टी पण लक्षात राहत नाहीत किंवा घाईगडबडीत आपण विसरून जातो. कळत नकळत अंदाजे लक्ष नाही देत. पण तुम्ही इथे आलात, डिटेलमध्ये ते आमच्यासोबत शेअर केलात, त्याच्यावर खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मलाही खूप आवडलं की मी माझं जे नॉलेज आहे लोकांपर्यंत पोहोचवते आणि त्यांना एक बेसिक गोष्टी ह्याच्यातून समजतात. ते खूप छान आहे. नक्कीच. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पेडियाट्रिक डेंटिस्ट किंवा लहान मुलांच्या दातांबद्दल अजून काही तक्रारी असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.